मित्रांनो, ही BMW 7 सिरीज आहे. त्या 7 सिरीजचा प्रॉब्लेम असा होता की गाडीची डिक्की ऑटोमॅटिकली ओपन होत होती आणि रनिंगमध्ये पण ओपन होत होती आणि थांबलेल्या जागेवर पण. तर त्या प्रॉब्लेमसाठी आपण त्या BMW 7 सिरीजचा आपण डिक्कीचा लॅच असेंब्ली आपण चेंज केलेली आहे आणि तो प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडीमध्ये एअरबॅगची एक लाईट होती आणि चेक इंजिनची एक लाईट होती. तर त्या गोष्टीसाठी आपण गाडी स्कॅन करून पूर्ण त्याचे फॉल्ट कोड डिलीट केलेले आहेत, रिसेट केलेले आहेत. आता तर प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो. बाकीचे जे फॉल्ट होते आपण रिसेट केलेले आहेत. आता आहेत सीटचा एक प्रॉब्लेम दाखवतोय, म्हणजे तो छोटासाच आहे प्रॉब्लेम. दुसरे हेडलाईटचा एक दाखवतोय बल्बचा. तर मेजर प्रॉब्लेम तर आपण रिसेट झालेले आहेत मित्रांनो आणि गाडीचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालेला आहे. आता डिक्की पण ओपन होत नाहीये, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आपण कंप्लीट लॅच असेंब्ली चेंज केलेली आहे डिक्कीची.